महाराष्ट्राची लोककला फार मोठी आणि अमर आहे। ती वैविध्यपूर्ण आहे। या लोककलेने अनेक रंगमंच जिवंत केले आणि गाजवले। विठ्ठल उमप यांचं जांभूळ आख्यान हा या लोककलेच्या उद्धारातील मैलाचा दगड। तसे अनेक नाटकांचे रिमेक करण्याचा ट्रेंड सध्या जोरावर आहे। त्यात आणखी एक नाटकाची भर पडली आहे, ती म्हणजे जांभूळ आख्यान। या लोककलेची पुनरावृत्ती करण्यासाठी विठ्ठल उमप यांचा मुलगा नंदेश उमप पुढे सरसावलाय। तो जांभूळ आख्यान पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येतोय। त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी या पुनरावृत्तीचा पहिला प्रयोग असेल। मूळ आवृत्तीत थोडाफार बदल नक्कीच असेल, परंतु मूळ संचातील काही कलाकारही इथे पाहायला मिळतील। जांभूळ आख्यान ही विठ्ठल उमपांची एक अमर कलाकृती, ज्यामुळे महाराष्ट्रीय लोककलेचे आणि विठ्ठल उमपांचे नाव एकत्र घेतले गेले। रसिकांनी या कलाकृतीला नेहमीच उचलून धरलं। पोवाडे आणि कीर्तने ही कथाकथनाची म्युझिकल माध्यमे आणि त्यांची योग्य ती सांगड घालून गुंफलेलं नाटक म्हणजे जांभूळ आख्यान। आजच्या तरुण पिढीला ही ऐतिहासिक साक्ष पुन्हा एकदा रंगमंचावर दिसेल। नाटकांच्या रिमेक्समध्ये भरती झालेलं हे आणखी एक नवीन व्हेंचर, एक फुल टाइम मनोरंजन म्हणून जांभूळ आख्यान आजही पाहिलं जाईल। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।